जिवीनच म्हणत असाल तर त्या घरापासनं त्या टेकापर्यंत जेवढी दिसते ना ती समधी आपलीच आहे. 150-200 एकर भरल बघा. एवढीच? त्यातली बी निम्मी सरकारी योजनेत गेली असेल ती. अहो तर ते काय डबरं खंडल्यात ना. तशी नदीकडे बी आपली जमीन आहे हा. चला तू ऐक, सगळं खरं त्याचा काय उपयोग? अहो नदी तर कुठं पाणी आहे? शेंग आता पाणी काय आमच्याच नदीला नाही असं थोडंच आहे. कुठल्या नदीला पाणी आहे सांगा? अहो माझ्या जन्मापासून बघतोय आतापर्यंत मी या नदीला पाणी बघायला नाही. हे बी खर्च आहे म्हणा. आणि खरं घर तर तुमचं स्वतःच आहे ना. अहो म्हणजे काय मैंदाळ आहे ती तिकडे पुण्याला बी 2 घरं आहे ती. अहो आमची बाई ते पण पुरी परत पडले ती. मेले तरी प्यायला पाणी नाही. अहो काय आमच्यामुळे झाले थोडंच. अहो समजा जगाचीच बट्टी लागली आहे. आधीच्या झडग्यांनी काय राखलं नाही सवनं. आमच्या आज्या पंजाबपासून आम्ही तळ आहे म्हणून इथं राहायला आलोय. काय सांगताय? नंतरचं काय तुम्हाला माहितीच असेल सगळंच आठ. पण विषयक महिलावर पाणी प्यायला मिळते बरं काय. ए राजू अरे पाणी दे की समजेस नाही. होय बा आणतो लगेच. पाणी लई छान आहे राव. मला पोरग पसंत आहे पिंके. पाणी लई भारी आहे. माझ्या मुलीसाठी मी 20 एक स्थळ बघितली. नशीब काढलं माझ्या पोरीनं. पण मी काय म्हणते हे पाणी कुठचं आहे? अहो तुमची हिर आहे ना. अहो हिरीचं काय गुण बसलाय. तुमच्या पोरीला सोन्यानं मळवतील ती. काय म्हणताय मामा? होय सोन्यानं काय पोट भरताय का ताण भागत्या? पाण्याचं काय? हे बघा पाहुणं, तुमची हिर बघून आम्ही इथवर आलोया. अहो काय आहे त्या हिरीत? पार कवा खणली कुणाला माहिती. बरं ते जाऊ द्या. पोरग्याला पोरगी पसंत आहे, पोरगीला पोरगा पसंत आहे, ते महत्वाचं. ते महत्वाचं नाही, आम्हाला आधी हिर बघायची. अहो जाऊ दे की काय काय आहे त्या हिरीत? हो असं कसं म्हणतात? आम्हाला हिर बघायची आहे. सगळं आहे आणि तुम्हाला काय पाहिजे सांगा. सोन्यासारखी माणसं आहेत. विहिरी बिरी नाही का बघा. विहीर चांगली असेल तरच मी लगीन करणार. मामा थांबा. अहो कुठे निघालाय मामा? हो पाहुणे असं करू नका हो. अहो ही आधीपासून अशीच आहे. अहो जरा माझ्या पोराचा विचार तरी करा. ओ पाहुणे मामा थांबा ना. ओ मामा ऐका तरी सोन्यासारखी माणसं आहेत. मामा मामा ऐका तरी. काय तुमचं आहे काय करायचं? फसवलं आम्हाला तुम्ही.